आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कसे मी नसताना हे तुम्हाला काही सांगतील हो. तुम्ही का तयार झाला ते सगळं घालायला? खरंच हे दागिने वगैरे घालायची तुम्हाला गरज नव्हती। सिद्धिराज, मी जेव्हा तुम्हाला बदलाविषयी बोलले होते ना, तेव्हा माझ्या विचारांमध्ये बदल होऊ नये असं मला वाटत होतं। माझ्या बाह्यरूपी बदलांबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये। तसं नाही मॅडम, कसं आहे ना, माणूस जसा असतो तसाच तो राहतो आणि तसाच तो दिसतो। तुमचा साधेपणाच तुमचा खरा सौंदर्य आहे मॅडम, आणि मी तुमच्या साधेपणावरच तर एवढं प्रेम केलंय। पण कसं आहे, घराणं मान मर्यादा या नावाखाली आमच्या घरातल्या या बायका मोठमोठे दागिने घालतात, जरीच्या साड्या नेसतात आणि तशाच मिरवतात, तशाच कामं करतात। या बटबटीतपणाखाली त्यांचा जीव गुदमरतोय असा साधा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही। कारण कसं आहे, घरातल्या एका मोठ्या व्यक्तीने ते सांगितलंय म्हणजे ते ऐकायलाच पाहिजे असा नियम लागू होता ना त्यांना। पण तुम्ही तशा नाही आहात ना मॅडम, तुम्ही प्रश्न विचारणारे आहात, तुम्ही विचारी आहात। त्यांनी काही सांगितलं आणि तुम्हाला ते ऐकायलाच पाहिजे असं काही नाही। हे बघा, ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला करायची काही गरज नाही। आणि मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीवर साधेपणा शोभतो ना, त्यांना या जरीच्या साड्यांची आणि दागिन्यांच्या झगमगाटाची काही गरज नसते। सिद्धू, सिद्धू, तू आमचा आणि आपल्या गाडे पाटील घराण्याच्या नियमांचा अपमान करतोयस। नाही आजी, मी इथे कोणाचाही अपमान करत नाही। तुम्हाला या गोष्टी जपायच्या असतील तर तुम्ही जपा, पण कृपा करून माझ्या बायकोला यात अडकवू नका। सिद्धू, ह्या जरीच्या साड्या आणि हे दागिने आहेत ना, ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आपल्या घराण्याची। हीच तर शान आहे गाडे पाटलांच्या सुनांची, आणि हिला जर या घरात सून म्हणून राहायचं असेल ना, तर निदान ही शान जपण्यासाठी तरी तिला हे घालावंच लागेल। आई, खरंच तू हे सगळं बोलतेस? तुला कधीपासून पटायला लागला ग या सगळ्या गोष्टी? कसले गुण लागतात हळूहळू तुला हे? आई, तुला खरंच असं वाटतंय की भावना मॅडमच्या साड्या आणि दागिन्यांमुळे आपल्या घराण्याची शान वाढणार आहे? खरं तर त्यांचं शिक्षण, त्यांचे विचार, त्यांचा साधेपणा, त्यांचा समजूतदारपणा या गोष्टींमुळे आपल्या घराण्याची शान वाढणार आहे। आणि मला तर असं वाटतं की भावना मॅडम सारखी शिकलेली व्यक्ती आपल्या घराण्यात आली आहे ना, त्यामुळे ऑलरेडी आपल्या घराण्याची शान वाढणार। आणि मी स्त्री म्हणत नाही, मी व्यक्ती म्हणतो, व्यक्ती। उलट भावना मॅडम आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झाल्यावर आपल्या सगळ्यांच्या गळ्यात एक अभिमानाचा दागिना ऍड झालाय। भावना मॅडम, तुम्ही जसे आहात तशाच राहा। तुमच्यात कुठल्याही प्रकारचा बदल मी खपवून घेणार नाही। हा घास आजीचा। बरं, मग कुणाच्या नावाचा घास पाहिजे बरं? आजोबांचा। नाही, अच्छा अच्छा, व्यंकी मामा का? व्यंकी मामा पण नाही? हा, मग नवीन मामीच्या नावाचा घास। चला चला चला। नाही, मला कोणाच्याच हातचा घास नकोय। मला फक्त भावनाही भरवलं पाहिजे। आनंदी, भावनाही कसं भरवणार सांग बघू? तिथे नाहीये ना, ती फ्रेंडच्या घरी आहे की नाही? पण हे बघ, ती लवकरच येणार आहे, आणि मग ती इथे आली ना की मग तीच तुला भरवणार, ठीक आहे? पण तोपर्यंत खायला तर पाहिजे की नाही? हो,
आपण एक काम करूया का? एक घास काऊचा करूया, एक घास चिवचा करूया. चला. नाही, ते सगळं मी एकदम छोटी असताना करायचे. आता ती ट्रिक नाही चालत. बरं काही जेवलं नाही ना की शक्तीच येत नाही. आणि आता आनंदी तू भावनाईला भेटणार आहेस ना, तेव्हा शक्ती लागेलच की तिच्या बरोबर खेळायला. मग तेव्हा कसं करणार तू? त्यासाठी जेवावं लागेल ना, शक्ती मिळवावी लागेल जेवून. नाही, मला भावनाहीच हवी. आई मी काय म्हणते, आता आनंदी जेवत नाही ना, मग कुणीच नको आपण जेवायला, राहू दे तिकडे. अगं बाई, कुणीच नाही जेवायचं. पण मला तर बाई खूप भूक लागली आहे. अगं बाई, आई पण राहू दे. तरी पण तुम्ही पण नाही जेवायचं, सगळेच राहू उपाशी, चालतंय? बघितलंस का बाळा, आजीला भूक लागलीये पण ती जेवणार नाही. तुला चालणार आहे का तुझ्यामुळे ती उपाशी राहिलेली? असू दे, मला नको जेवायला. अरे हे काय, भावना मॅडम कुठे आहे? थांबा, मी बोललो. थांब, अरे आहे तिथंच थांब. एक पाऊली पुढे टाकू नकोस. तुला काय वाटलं? आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? हे असं भरलेलं ताट बघायची सवय तरी आहे काय तुला? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार. समजलं? ऍक्च्युली मी इथे फक्त पाणी घ्यायला आले होते, पण माझ्या पाणी घेण्याचाही तुम्हाला त्रास होणार असेल तर राहू दे. तू कोण पाणी नाकारणारी ग? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही. थांबा मॅडम. काय प्रकार आहे हा सगळा? तुम्ही विसरताय का भावना मॅडम आता आपल्या घरच्या मेंबर आहेत? हे काय जेवण वगैरे देत नाहीत, आणि जेवण राहू दे पाणी द्यायला नाही म्हणतात तुम्ही. अरे काय चाललंय आपल्या घरात यार? कुठला नाही. हे बघ सिद्धू, तू काही कोर्टात उभा राहिलेला नाहीस किंवा देवाच्या दारात उभा राहिलेला नाहीस. हे गाडे पाटलांचं घर आहे आणि या घरात फक्त आमचा न्याय चालतो. एक वेळ आमच्या दारात उभ्या असलेल्या भिकाऱ्याला मी पाणी देईन, जेवणही घालीन, पण आमच्या श्रीमंतीवर डोळा ठेवून असलेल्या या बुरटीला या घरच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करू देणार नाही. समजलं? सिद्धू, तुझ्यासाठी ती घरातला एक मेंबर असेल, पण आमच्यासाठी ती परकीच आहे. तुमच्या बोलण्याला खरंच काही अर्थ आहे का? काय बोलताय तुम्ही? हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. भावना मॅडमच्या नावापुढे गाडे पाटील हे आडनाव जोडलं गेलंय आता. लक्ष्मी निवास, लक्ष्मी